राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी 50 मिनिटे चर्चा। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर भेट होत असल्यानं युतीच्या चर्चांना उधाण। काही महिन्यांपासून फडणवीसांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। मूलभूत समस्या सोडवण्यासंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा केली। भेटीनंतर राज ठाकरे यांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या, त्या छोट्या गोष्टी। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांचं वक्तव्य। कामानिमित्त भेट होत असते, वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं राजकीय अपराध नाही। राज ठाकरे गणपतीचं निमंत्रण द्यायला गेले असतील। भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य। आज एक भूमिका उद्या एक भूमिका असं केल्यानं विश्वासार्हता कमी होते। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर, तर चार्जशीटचा विरोध। चार्जशीट चुकीची, त्यामध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्या। रोहित पवारांचं वक्तव्य। रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही। रोहित पवारांच्या प्रकरणामध्ये बेल ॲप्लिकेशनची गरज नाही। शिखर बँक प्रकरणी कोर्टाचं निरीक्षण। शहांनी आणलेला कायदा त्यांच्यावरच उलटणार, याच कायद्यानुसार हे लोक तुरुंगात जाणार। संजय राऊतांचा शहांवर निशाणा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत फडणवीस संवाद साधणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना फोन। राजनाथ सिंह आणि फडणवीसांचाही उद्धव ठाकरे यांना फोन आला। संजय राऊतांची माहिती। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। खासदार कंगना राणौतच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती, तर संघाच्या अनुषंगानं कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। घरी स्नेहमिलनासाठी बोलावल्यानं गेले, सुनेत्रा पवारांची TV9 मराठीला माहिती। माझी बायको मिनिट टू मिनिट कुठे गेली होती हे मी विचारत नाही, अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता, दुटप्पी भूमिका अयोग्य, रोहित पवारांची टीका। कीर्तनकार भंडारेंनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा। बाळासाहेबांच्या नेतृत्वात शांती मोर्चा। महाविकास आघाडीसोबत विविध संघटना मोर्चात सहभागी। मोर्चामध्ये बाळासाहेब थोरातांनी भंडारेंचे वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ दाखवले। भंडारेंना महाराज म्हणणार नाही, थोरातांचा भंडारेंवर हल्लाबोल। भंडारेंना धर्माच्या नावाखाली राजकारण करायचं आहे। शांत आणि बंधुभावाचा महाराष्ट्र पाहायचा असेल तर अशा प्रवृत्तींना सरकारनं रोखला पाहिजे, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। लोकसभेत 48,000 आमची बारामतीची जागा गेली, तेव्हा जनतेनं दिलेला कौल आम्ही मानला। मतांची चोरी झाल्याचं आम्ही म्हटलं नाही। मत चोरीच्या आरोपांवर अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। छगन भुजबळ आज कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक घेणार। महाजन कुंभमेळा मंत्री असताना भुजबळ बैठक घेणार असल्यानं चर्चेला उधाण।